राजकारणात जरी आम्ही पळत नसलो तरी काही अनेक गोष्टीमध्ये आपण तथ्य मारतो. आपली कधीच मॅच फिक्सिंग नसते. लोक काही समजून सरकारवर आरोप करत असताना, फैली झाडत असताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर कुठली टीका येऊ द्यायची नाही. हे गोपीनाथरावजी मुंडेंच्याकडनं आपण सर्वांनी शिकलो. भुजबळांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं संख्याबळ वाढलं. एक दोन कमी पडत होते. ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली, हे त्याला माहिती आहे. त्याला भगवान नराचा आशीर्वाद आहे, तो करते. 2003 मध्ये मराठवाडा भूषण म्हणून आपण माझा काही वेळा सन्मान केला आणि आज खरा ज्याला सत्कार मूर्ती म्हणून त्याचा आपण या ठिकाणी सर्वांनी उल्लेख केलेला आहे. ते आमचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे यांना मराठवाडा भूषण म्हणून आपण त्यांना माझ्या हस्ते सन्मान दिलेला आहे. खरं म्हणजे हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हायचा होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळं ते या कार्यक्रमामध्ये ऐनवेळी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि म्हणून तो माझ्या हस्ते सत्कार झाला. आणि म्हणून गोपीनाथरावला दुधात साखर पडल्याचा आनंद झाला. अन्यथा काय झालं असतं हा प्रश्न माझ्यासमोर आहेच. योग्य वेळी जेव्हा सत्कार होतात ना तेव्हा त्याचं काहीतरी एक आगळं वेगळं महत्व असतं. यावर्षी तुमची निवड होणं, कारण हा पुरस्कार जर मागच्या वर्षी दिला असता तर एवढा आनंद झाला नसता. परंतु आपण आता लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेला आणि सर्वाधिक मतं घेऊन निवडून गेला महाराष्ट्रात. अनेकांचे अधिक मतं घेण्याचे आतापर्यंतचे सर्व उच्चांक तुम्ही मोडले. याचा माझ्यापेक्षा विनायकराव मेटेंना अधिक आनंद झाला. आणि म्हणून मराठवाडा भूषण म्हणून कुणाला